या ठिकाणी आपण पदावली हा पाठ या ठिकाणी पाहणार आहोत. तुमच्यासमोर मी या ठिकाणी हे गणित दिलेलं आहे बघा. 8 × 16 भागिले 4 चे 4 अधिक कंसामध्ये 30 - 6 अशा पद्धतीनं या ठिकाणी गणित दिलेलं आहे. जर आपण दायरा सोडलो तर याचं उत्तर चुकून जाऊ शकते. याला एक नियम आहे. नियम काय सांगतोय की बघा, लक्षात ठेवा, कंचे भागू बेव. कंचे भागू बेव ही संकल्पना तुम्हाला पदावलीमध्ये पाठ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नेमकं हे कंचे भागू बेव काय आहे लक्षात ठेवा. क म्हणजे कंस, चे म्हणजे चाचीचे. तुम्हाला माहित आहे चाचीचे म्हणजे काय आहे, गुणाकार असतो. नंतर भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. इथपर्यंत हे तुम्हाला कंचे भागू बेव माहीत असणं जरुरी आहे. त्यासोबतच आपल्याला गणितामध्ये कंस असतात बघा. ही अशी रेघ असते त्याला रेघी कंस म्हणतात. नंतर हा जो आहे हा साधा कंस आहे, हा महिरूपी कंस आहे आणि हा चौकटी कंस आहे. अशा पद्धतीनं पोरांनो तुम्हाला हे नियम आणि हे कंस तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे. आता आपण याच नियमाच्या आधारे सोडवूया. आता 8 × 16 भागिले 4 चे 4 अधिक कंसामध्ये 30 - 6 असं दिलेलं आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी काय म्हणलं पहिल्या सुरू होतं बघा. इथं कंस आहे म्हणजे ही पहिली क्रिया करायची. त्यानंतर हा कंस सोडणं झालं लगेच काय करायचं, चे म्हणलंय बघा, ही 2 नंबरला क्रिया. नंतर काय, मग ही क्रिया सोडवली. नंतर काय, भागाकार, ही 3 नंबरला क्रिया. मग शेवटी मग आता उरलेली क्रिया. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी सोडवावं लागतं. आता बघा मी या ठिकाणी सोडून दाखवतो. ही पहिली अशी क्रिया आहे. 30 - 6 किती आलं, हे 24 आलं अधिक. आता 4 चे 4 किती आले, 4 चोक 16 आले. आता हे भागिले भागिले ठेवून द्या. असं 16 - 16 असं ठेवा, गुणिले ह्याचं 8 करा. आता कंचे भागू बेव कंस झाला, चे झालं. आता आला भागाकार आला म्हणजे ही क्रिया आली. आपलं माहित आहे 16 भागिले 16 उत्तर काय ते येते. म्हणजे काय ते 8 गुणिले 1 अधिक 24. 8 आता गुणाकारामध्ये 8 1 8 8 अधिक 24 किती आलं उत्तर, हे 8 24 मध्ये 8 मिळवले किती आलं, हे 32 आलेलं आहे. अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. समजलं का? आवड आहे का? तुम्ही हा व्हिडिओ रिटर्न करून वापस जाऊन बघा, तुम्हाला हे समजून जाते. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येऊन जाईल. पण परीक्षेमध्ये तुम्हाला एवढं मोठं सोडवता येत नाही. तुम्हाला याच्यावर जास्त सराव करून तुम्हाला कमी वेळा सोडावं लागतं. मग कसं सोडवणार बघा, लक्षात ठेवा. आता काय करायचं परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा, इतकं मोठं सोडवायचं नाही परीक्षेत. काय करायचं, हे किती आलं 24, हे 4 × 16 आलं, तिथं 16 कटून गेलं अधिक तिथे 1 आलं, 8 गुणिले 1 म्हणजे 8 आलं, 8 आणि 24 झालं 32. असं सोडवायचं परीक्षेमध्ये. समजलं काय? अशा पद्धतीनं आपण यानंतरचं उदाहरण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा हे उदाहरण बघा. 48 भागिले बघा, हा कोणता कंस आहे तुम्हाला सांगितले बघा. हा कोणता कंस आहे, रेघी कंस आहे. रेघी कंसामध्ये 16 - 10 अधिक 18 गुणिले 4 आहे. म्हणजे आपल्याला कंचे भागू बेव मधला अगोदर आपल्याला काय करावं लागते, कंस बघावं लागते. कंस कोणते आहेत, मग हे 4 कंस आहेत. यामध्ये याला पहिल्या अंतर सोडवावं लागेल. सोडूया. ही क्रिया सोडल्यावर काय उत्तर येते, उत्तर 6 आलं. इथं काय म्हणजे 48 भागिले 6 अधिक 18 गुणिले 4. आता हे सोडूया. या 48ला 6 न लागायचं आहे आणि 18 गुणिले हे 4 आहे. 8 6 1 6 किती वाजता ते पाडा बघा. 6 8 48, 8चा भाग बसला आणि 18 गुणिले 4
18 दुनी 36, 18 चोक किती आले 72 आले. किती आले हे 72 आले. म्हणजे 8 पुन्हा अधिकचा आहे 72, इथं किती आलं मग हे 80. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. समजलं काय? बघा काय करायचं, याचं उत्तर किती आलं 6 आलं. याचं किती आलं 18 चोक 72 आलं. इथे चिन्ह काय आहे अधिक आहे, इथं काय भागिले आहे, इथं 48 आहे. त्याला भागाकार केलं किती आलं 8 आलं आणि हे 72 आलं. अशा प्रकारे हे उत्तर 80 आलं. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आलेलं आहे. बघा याची मांडणी करा. 4380 भागिले 12 आहे गुणिले 8 आहे. हे सोडवायचं आहे. बघा आता कसं सोडवणार बघा. 12 1 12, 12 3 36, 43 मधून 36 वजा केले 13 6 वजा केले 13 6 वजा केले किती उरले 7 उरले. किती झाले तर 78 झाले. 12 सकम 72 म्हणजे 78 मधून 72 वजा केले किती उरले 6 उरले. इथला 0 घेतला किती झाले 60 झाले. 12 पंचे 60, 365 गुणिले 8 करा गुणाकार. 365 गुणिले 8, 8 45 0, 4 4, 8 संग 48, 48 मध्ये 4 मिळवले 52 झाले. 4 5 आले, 8 24, 24 आणि 5 29. उत्तर आलं 2920. 2920 पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 आहे. बघा 25 गुणिले 6000 भागिले 150 गुणिले 45 मांडायला. 25 गुणिले 6000 भागिले 150 आहे गुणिले हे तर 45 आहे. बघा हा 0 कटला, हा 0 कटला. आता 15 1 15, 15 चोक 7, हा 0 आहे. मग काय उरलं इथं 25 उरलं, इथं 40 उरलं. 25 चोक 100 आणि हा 0, इथे उरलं 1000 उरलं आणि हे गुणिले 45. 45 3 0 1 2 3. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 याचे उत्तर येऊन जाईल. $250 अधिक 350 भागिले 300 गुणिले 8. बघा हा कंस आहे, याला सोडवा. 250 मध्ये 350 मिळवले तर किती येते 600 भागिले 300 गुणिले 8 आहे. हे 200 कटले, हे 200 कटले. 3 1 3, 3 2 6. वर काय उरलं 2 गुणिले हे 8 उरलं. 8 गुणिले 16 आलं. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 6 भागिले 6 गुणिले 9 अधिक 6 वजा 9 गुणिले 6 वजा 6 अधिक 6 गुणिले 9. मग आता या ठिकाणी आपल्याला माहित आहे कंस नाही. मग काय करायचं, या ठिकाणी ज्या ज्या क्रिया आहेत बघायचं. भाग करायचा आहे बघा, भागाकार ही पहिले सोडवायचं, नंतर गुणाकार करायचं. 6 भागिले 6 उत्तर आलं 1. 1 गुणिले 9 अधिक 6 वजा 9 गुणिले 6 वजा 6 अधिक 6 9 54. बघा इथं पण 54 येते बघा. 6 9 54. हे किती आलं 9 अधिक 6 वजा 6 9 54 वजा 6 अधिक 54. बघा या ठिकाणी लक्षात ठेवा, आपल्याला माहित आहे इथं वजा 54 आहे, इथं अधिक 54 आहे. इथं अधिक 6 आहे, वजा 6 आहे. हे कटणार, हे कटणार, हे कटणार, हे कटणार, हे कटणार, फक्त उरणार 9. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. जर आपण याचं बेरीज केली तरी एक शेवटी एक 9 येते. मी डायरेक्ट उत्तर करून दाखवलेलं आहे, तुम्ही डायरेक्ट सोडू शकता. इकडे बघा
7 गुणिले 8 अधिक 8 भागिले 2 वजा 32 गुणिले कंसामध्ये 108 वजा 6 गुणिले 8. इथं कंस दिलाय म्हणजे एकच संख्या. आपण डायरेक्ट इथं या संख्येतून क्रिया आपण करू शकतो. 8 चोक 32 वजा लावायचं देऊया. 8 संग 48 वजा लावायचा. 8 भागिले 2 4 आलं अधिक 7 8 56. बघा या ठिकाणी बघा अधिक 4 आहे वजा 4 आहे, कटणार बघा सहज. मग काय होणार आहे 56 वजा 48. किती होणार मग हे 56 मधून 48 वजा करा, उत्तर येते बघा 56 मधून 48 वजा करा, 16तून 8 गेले 8 वजा 0, उत्तर उरलं 8. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येऊन जाईल. बघा या ठिकाणी सगळेच काही ठिकाणी कंस आहेत बघा. बहिरुपी कंस आहे, चौकटी कंस आहे. मग अशा वेळेस काय करायचं, जे सेंटरमध्ये जे कंसाच्या आतमध्ये जो कंस आहे तो सोडवायचा. बघा बघा हे बहिरुपी कंस, हा बहिरुपी कंस आहे, त्या कंसामध्ये हा कंस आहे, याला अगोदर सोडवायचं. 5 अधिक 1 6 झाले, 6 अधिक 4 वजा 4 आहे. मग उत्तर किती त्याचं 2 येते. का 2 येते, वजा 4 मधून अधिक 6 वजा केले तर 2 उरतात आणि मोठी संख्या इथं 6 आहे, 6ला चिन्ह अधिक आहे. म्हणजे इथपर्यंत हे संपलं. आता याच्या बाहेर काय गुणिले 8 आहे, अधिक 3 आहे कंस आणि इथं अधिक हे 12 आहे, वजा 6 आहे आणि वजा हे 2 आहे. पुन्हा इथे बघा 8 गुणिले किती आले हे 16 आणि अधिक 3 किती झाले हे 19 आहे. डायरेक्ट 19 पुढे म्हणजे आधी इकडे 12 आहे आणि वजा हे 6 आहे आणि एक कंसाच्या बाहेर अजून वजा 2 आहे. मग लक्षात ठेवा या ठिकाणी आपण थांबतोय तर बघा लक्षात ठेवा इथं अधिक 6 आहे नाही अधिक 12 आहे, या दोघांची बेरीज 18 होते, वजा 19 अधिक 18 कंसामध्ये वजा 2 आहे. मग आपण जेव्हा वजाबाकी करतो 19 मधून 18 काढले 1 उरते, कारण वजा अधिक वजा होते. मोठी संख्या कोणती आहे तर 19 आहे, चिन्ह वजा आहे, वजा येणार. मग हे याच्या बाहेर काय म्हणून लक्षात ठेवा वजा आहे 2 आहे. बघा आपण शिकले कंसाच्या बाहेरचं चिन्ह काय असते काय होऊ शकते. वजा वजा काय होते अधिक होते, 2 अधिक 1 उत्तर येते 3. अशा प्रकारे हे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. बघा कसं सोडलं बघा, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला बघा, पुन्हा एकदा बघा कसं सोडवलं मी. बघा कंसाच्या आत एक कंस आहे, हा मी सोडवला. 5 अधिक 1 6 झाले, 6 मधून 4 वजा केले 2 आले. मग इथं गुणिले 8 आहे, 8 किती आले 16 आले. बघा हे पण कटलं, 16 आले हे पण कटलं. मग आता किती अधिक किती आहे इथं अधिक 3 आहे, किती आलं हे 19 आलं, हे पण कटलं. आता इकडे काय उरलं अधिक 12 उरलं आणि याच्या बाहेर काय वजा 6 आहे आणि हा कंस बंद आहे. याच्या बाहेर वजा 2 आहे. मग मला माहित आहे हे अधिक चिन्ह आहे इथं अधिक आहे, या दोघांची बेरीज होते किती आलं 18 आलं, अधिक अधिक -19 ठेवा, कंस बंद, वजा 2 आहे. 19 पुन्हा 18 केले वजा केले 1 उरतो. संख्या कोणती मोठी आहे 19 संख्या मोठी आहे, वजा 1 आलं कंस बंद आणि 2 वजा 1 वजा वजा काय होते अधिक होते, 2 अधिक 1 उत्तर आलं 3. अशा प्रकारे हे सोडवायचं आहे. या ठिकाणी बघा इथे बेरीज आहे, इथं पण बेरीज आहे, इथं पण बेरीज आहे.
म्हणजे आपण अशा पद्धतीनं तिरपा आपण कटू शकत नाही, पण आपण असं छेद आणि अंश आपण कटू शकतो. कसं बघा, 13 एक 13, 13 पाचा 65, 16 एक 16, 16 सची 96. इथं काय उरलं, 5 अधिक 6 उरलं, गुणले. बघा 2.5 वर 25 आहे. याला जर आपल्याला कन्वर्ट करायचं झालं, पण उडवायचा पॉईंट शून्य द्यायचे, तो 25 एक 25, 25 एक 25, 10 आलं. 11 एक 11, 11 4 44. या दोघांची बेरीज केली, 10 अधिक 4 भागिले 16 एक 16, 16 दोन्ही 32, शून्य कटला, शून्य कटला, वरचा उरला 8 उरला, 2 अधिक 8 मांडा. आता हे किती झाले, 11 गुणिले हे किती झाले, 14 भागिले तू किती आहे 10. मग किती येणार, मग 11 गुणिले 14 किती येणार. आपल्याला माहित आहे एखाद्या संख्या 11 गुणतो तेव्हा असं करतो आपण, या संख्याला सेम ठेवतो, बेरीज करतो, 5 आलं, 54 आलं, भागिले 10 आलं. दशांश कुठे येणार, शून्य ती एकच आहे, तिथे येणार, काय येणार आहे 4 करू. आणि पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. बघा 13 एक 13, 13 संग 78, 6 एक 6, 6 42, 7 एक 7, 7 7 49. म्हणजे काय उरलं इथं, फक्त 7 उरलं. अधिक इथं बघा 5 एक 5, 5 5 25, 5 एक 5, 5 35, 7 एक 7, 7 9 63, 3 एक 3, 3 3 9. इथे काय उरलं, 3 उरलं फक्त, भागिले. आता हे काय आहे, भागाकार व्यस्त गुणाकार करायचं, सहज काय करायचं, गुणाकार. एक काम करायचं, पुढे किती आलं, 10 आलं, गुणिले वरचं खाली, खालचं वर, म्हणजे काय 10 कार गुणाकार. हे काय करा, वर घेऊन जा, 4 गुणिले 2 गुणिले 16 भागिले खाली आणा, 2 गुणिले 2 गुणिले 2. हे 2 कटलं, हे 2 कटलं, हे 2 बघा बिलू झाले 4 झाले, हे कटलं, हे कटलं, हे कटलं. काय उरलं, 10 गुणिले 16 उरलं, किती उरलं, म्हणजे 106. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. बघा हा पूर्णांक किंवा अपूर्णांक आहे, सगळे अपूर्णांक आहेत, याला कन्वर्ट करा अपूर्णांकामध्ये. 5 एक 5 आणि वरचं काय बघा, इथं 5 गुणाकार असतो, वर बेरीज असते. 5 एक 5 आणि किती झालं, 3. 5 + 3 म्हणजे 8 आलं, म्हणजे किती आले, 8/5 आलं, वजा इथं 2/3. इथं भागाकार आहे, भागाकार व्यस्त काय होतो, गुणाकार, गुणिले 13/12 अधिक 7/5 गुणिले 1/3 आलं. बघा कटते का, बघा या ठिकाणी 2 1 2, 2 7 12, आता कटत नाही, 8/5 वजा वर काय उरलं, 13, 3 3 3 संग 18 अधिक 5 तरी 15 आणि वर 7. आता हे सोडवायचं आपल्याला. त्या कोणाचाही पाया सारखा नाही. आता आपल्याला जर पाया सारखा लागते, कसं पाया करणार, सगळ्याचा मसावी काढायचा, लसावी काढायचा. 18 पंचे 90, म्हणजे सगळ्या पडात 90 आहे. 18 पंचे 90, मला गुणिले 18 केलं, मला गुणिले 5 केलं आणि 15 सकी 90. बघा मी याला 90 केलं का, 90 याचा काय आला, हा लसावी आला. मी याला 90 करायचं, आम्ही काय केलं, 18 न गुणलेला, 18 न गुणला केलं. सांगा बरं 18 8 किती येतं, सांगा किती, 18 8 हां करून सांगा मला. 13 गुणिले तर 5 आलं आणि 6. बघा 18 8 किती बघा, 144 बरोबर, 144.
हे चिन्ह काय आहे? वजा आहे. 13 पाचा 65 अधिकला अधिक सरसकम 42. लक्षात ठेवा, ह्या दोघांची या ठिकाणी काय होणार? बेरीज होणार. म्हणजे काय होणार? 144 मध्ये 42 मिळवले हे 6 8 किती आलं? इथे 86 आलं. हे वजा आहे 65, वजा 65 केले किती उरलं? हे 6तून 5 गेले 1 उरला, 8तून 6 गेले 2 उरलं, हे किती उरलं? 121 उरलं. उत्तर काय आलं मग? हे 121 भागिले 9 उरलं. आहे का पर्याय? इथे कुठं पर्याय नाही. मग काय केलं या ठिकाणी? यांनी कन्वर्ट केले. कसं? 90 एक 90, 121 मधून 90 वजा केले, 1 12 गेले 31 उरले. 90 एक 90, 90 मध्ये 21 मिळवले 121 आले. हा पर्याय इथं आहे, पर्याय क्रमांक 2. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पटकन इथं काय बघा, कौंचे भागुबे मध्ये चे आले म्हणजे हे सोडवायचं. काय होणार? हे 5 5 इथं कटणार. 24 भागिले 3 होणार, गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5 होणार. 24 ला 3 न भागले उत्तर येणार 8. 8 गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5. आता हे आहे करणार 5 त्रिक 15 होणार. हे 8 त्रिक 24 होणार अधिक 16 वजा 15. आता या दोघांची बेरीज करायचं असेल. किती आली ही बेरीज? 40 आहे. 40 वजा 15 उत्तर आलं 25. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 3360 भागिले 15 भागिले 14. बघा दोनदा या ठिकाणी भागाकार दिलेला आहे. कसं मांडायचं याला? बघा असं मांडायचं याला. 3360 3360 याला असं मांडायचं. आपलं माहित आहे याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो, काही नाही 1 असतो. मग काय करतो? मी याला भागाकार व्यस्त गुणाकार करतो. गुणिले 1/15 गुणिले 1/14 असं करतो की नाही? मग आपल्याला करायचं आहे, मला भागून घ्या. 3360 भागिले 15 गुणिले 14. पहिले 15 न भागूया, पुन्हा 14 न भागूया. 15 दुनी 30 उरले 3 घेतले 6. 15 दुनी 30 उरले 6 घेतला 0. 15 चौक 60 किती उरले? 224 उरले. बघा 224 भागिले 14 आहे. 14 एक 14 किती उरले? 22 मधून 14 वजा केले किती उरले? 8 उरले काय? 8 उरले काय? आणि हे 4. बघा 84 कधी येते? कधी येते म्हणा? 14 पडा म्हणा. 14 संग 84 उत्तर किती आलं? मग हे 16 उत्तर येते. पर्याय क्रमांक 1. बघा इथं बघा कसं सोडवलं. बघा इकडे बघा. बघा काय केलं बघा. पुन्हा एकदा बघा. बघा याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असते. याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतेच. मग काय करतो? भागाकार व्यस्त गुणाकार करतो. 3360 गुणिले हे खालचं वरी वरचं खाली. हे वर गेलं खाली आलं 15 गुणिले हे वर गेलं आणि हे खाली आलं 1/14 आलं. मग काय करणार? मग याला कटलं मी. 15 दुनी 30 उरले 3 झाले 6 36. 15 दुनी 30 उरले 6 घेतला 0. 15 चौक 6
किती उरलं म्हणजे 224 भागिले 14 उरलं. मग 14 एक 14 उरले 8, हा घेतला 4 झाले 84. 14 संग 84 म्हणजे 16 उत्तर. अशा प्रकारे पोरांनो याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे असं सोडवायचं आहे. या अगोदर आपण शिकलेलं आहे बघा. अशा प्रकारे गणिताला आपण काय करायचं आहे, जे समान चिन्ह आहे ते बाजूला घेऊन जा, वजाला वजा घेऊन जा, अधिकला अधिक अधिक घेऊन जा, शेवटी वजाबाकी करा. असं तुम्हाला मी अगोदर शिकवलेला आहे. तो व्हिडिओ ज्यांनी व्यवस्थित पाहिलेला असेल त्यांना हे लवकर समजणार आहे. आता बघा इथं काय आहे, वजा. इथं बघा एक संख्या आहे म्हणजे आपल्याला माहित नाही. ज्या वेळेस इकडे जाईल हे अधिक होणार आणि हे काय आहे, अधिक आहे. ज्या वेळेस हे इकडे येईल म्हणजे याच्या आलाड येईल का होणार, हे वजा होणार. म्हणजे लक्षात ठेवा कसं होणार रूपांतराचं. 74,156 वजा 321 वजा 20 अधिक 520. आता हे अधिक आहे इथं वजा होणार. काय करायचं मग, जे वजा आहे त्याला वजा ठिकाणी मांडा, जे प्लसला प्लस आणि मायनस ला मायनस मांडा. बघा त्याच्यासमोर अधिक चिन्ह याला मी बाजूला घेणार, याला बाजूला घेणार. आता उरलं काय, वजा भेट उरलं तिकडे. काय करणार मग हे 74,156 अधिक 520 करणार. 6 7 6 4 7. कोण उरलं मग, हे उरलं बघा. मायनस हे उरलं बघा. ही मायनस मध्ये आहे, ही मायनस मध्ये आहे आणि ही मायनस मध्ये आहे. सगळ्यांची बेरीज करणार मग. 6 9 8 9 4 321 आणि हे 20. तर सर्वांची बेरीज करणार. 5 झाली. 4 4 9 13 13 3 आजच्याला 1 8 4 8 12 2 आजच्याला 1 9 1 10 0 आजच्याला 1 कितीला 1 एकक दशक शतक हजार 70,235 झालं. आता काय करतो आपण दोघांनी वजा करतो बघा. 73,676 वजा 70 करू. 6 मधून 5 केले उत्तर 1 आलं. 7 मधून 3 काढले उत्तर 4 आलं. 6 तून 2 गेले 4 आलं. 4 अशी 4 0 उत्तर आलं 4,441. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. बघा अशा वेळेस जेव्हा गणित येते बघा की या ठिकाणी तुमची जर संख्या आहे आपल्याला माहित नाही कोणती संख्या ते म्हणलंय. मग काय केलं, वजा आहे त्याला इकडे टाकलं, याला एक्स मानलंय, एक्स आलं प्लस तिकडे मला एक्स आलं. आणि इथं अधिक मध्ये यायला आतमध्ये आणलं, वजा वजा या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारे मग अधिकला अधिक मांडलं आणि वजाला वजाला मांडलं, दोघांची बेरीज केली, आलेल्या शेवटी वजाबाकी केली. अशा प्रकारे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तुम्हाला इथं कुठली तर संख्या दिलेली आहे, या ठिकाणी काय ते विचारलेलं आहे. सोपं आहे, फक्त मांडता आलं पाहिजे. आता त्याचा गुणाकार करूया. बघा 16 1 16 16 2 32 32 ला 2 ह्याच्याला किती आले 3 आले. 16 1 16 16 आणि 3 किती 19 झाले 192 वजा. आता 672 भागिले 21 आहे. आता बघा 672 भागिले 21 आहे. 21 त्रिक 63 आले. किती उरले मग 4 उरले, 2 उरले. 21 दुनी 42 इथं आले 32 बरोबर. या सोडून टाकून द्या, वजा 211 आहे. बघा काय तर मग 192 तून 32 वजा करा. 192 मधून 32 वजा करा. 0 9 तून 3 गेले 6 उरले 160 आले. 160 बरोबर असं आलं, वजा 211 आलं. मग हे आपण जेव्हा याची साईड बदलू काय ना, 160 ला 160 ठेवा, याला इकडे बोलवा
म्हणजे मायनस आहे तर अधिक होते 211. इथं काय उरलं होतं, हे एक्स उरलं होतं, आपल्याला एक्स होणार. त्याची बेरीज करूया. एकशे 60 मध्ये 211 मिळवलं, 1 7 आणि 1 3, किती आलं 371 आलं, म्हणजे एक्स बरोबर किती आलं 371. अशा प्रकारे मुलांनो पर्याय क्रमांक सूत्र आहे. या ठिकाणी आपण पदावली भाग क्रमांक 1 घेतलेला आहे. आता आपण यानंतरच्या तासिकेमध्ये पदावली क्रमांक 2 पाहणार आहोत. थोडं मी घेताना स्पीडने घेतले, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, वापस जा, याची थोडंसं स्पीड कमी करून तुम्ही वारंवार बघा, की तुम्हाला निश्चितपणे समजणार आहे. ओके.